मला पाडण्यासाठी भाजपनेच प्रयत्न केले, आता तडजोड नाही. महायुतीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यानं रणशिंग फुंकलं. विदर्भातील आदिवासी समाजाचे नेते आणि अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या धर्मराव बाबा अत्राम यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केलाय. मला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केला होता, असा गौप्यस्फोटच माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी केलाय. नागपूर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता आपण ताकद दाखवून देऊ असं म्हणत त्यांनी एक प्रकारे एकला चोलोरेचे संकेत दिलेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर धर्मराव बाबा अत्राम हे आमदार बनले, पण त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. यापूर्वीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला भाजप व काँग्रेसकडून मदत केली गेली. निवडणुकीत पैसे पुरवले गेले, मात्र तरी मी निवडून आलो, असं अत्राम यांनी म्हटलंय. तसेच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाकडे जागेची भीक मागायची नाही, कोणाच्या कुबड्या घेऊन चालायचं नाही. गडचिरोली जिल्ह्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. मी कोणाचे ऐकणार पण नाही. पक्ष आमच्यासोबत असेल. गडचिरोलीत स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात सत्ता स्थापन केली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.